आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलमधील दुसरा पार्ट बघणार आहोत। पहिल्या व्हिडिओला आपण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे, तसाच या व्हिडिओला पण द्या। तुमची एक चांगल्या प्रकारे रिव्हिजन राहील। खूप महिन्यांनी किंवा खूप वर्षांनी आपण ह्या चॅनेलला व्हिडिओ टाकत आहोत। काही तुमचे क्वेरीज असतील किंवा व्हिडिओबद्दल काही शंका असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राच्या संदर्भात आपली राजकीय सीमा आणि जिल्ह्यांची निर्मिती हे बघणार आहोत। राजकीय सीमा बघताना आपल्या महाराष्ट्राच्या आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की सीमा कोणकोणत्या राज्यांना लागलेले आहेत। महाराष्ट्राला एकूण 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लाभलेली आहे। त्यापैकी वायव्येस गुजरात राज्य आहे आणि दमण दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहे। उत्तरेला आपला मध्य प्रदेश राज्य आहे। त्यानंतर पूर्वेला छत्तीसगड हे राज्य आहे। आग्नेयेस तेलंगणा हे राज्य आहे। त्यानंतर दक्षिणेस 2 राज्य आहेत, कर्नाटक आणि गोवा। दक्षिणेस 2 राज्य आहेत, कर्नाटक व गोवा। आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेला 720 किमी लांबीचा आपला अरबी समुद्र आहे। हे आपल्या काय झाल्या राजकीय सीमा झाल्या। आता आपण मध्य प्रदेशला किती जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत तर 8 जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत। कोणकोणत्या आहेत त्या बघूया आपण। नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया अशा 8 जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत। पूर्वेला छत्तीसगड हे राज्य आहे आणि छत्तीसगड राज्यास 2 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत। त्या कोणत्या? गोंदिया आणि गडचिरोली। आपल्या आग्नेयेस तेलंगणा हे राज्य आहे आणि तेलंगणा राज्यास 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत। गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड अशा 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत। PSI मेन्सला प्रश्न आला होता की तेलंगणा या राज्याला कोणत्या जिल्ह्याची सर्वात कमी सीमा लाभलेली आहे तर त्याचे उत्तर होतं यवतमाळ। कर्नाटक आपल्या दक्षिणेस आहे आणि कर्नाटकला 7 जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे। नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक या राज्यास लाभलेल्या आहेत। त्यानंतर गोवा राज्यास 1 जिल्ह्याची सीमा लाभलेली आहे, ते म्हणजे सिंधुदुर्ग। आपल्या वायव्येस दादर नगर हवेली हा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याची सीमा पालघर ह्या जिल्ह्यास लागलेली आहे। त्यानंतर वायव्येला असणाऱ्या गुजरात राज्यास 4 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे, ती कोणती तर पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार अशा 4 जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहेत। सगळ्यात जास्त जिल्हे कोणत्या राज्याला लागून आहेत तर मध्य प्रदेश या राज्याला आहेत। त्यानंतर गुजरात आणि तेलंगणा या राज्यास प्रत्येकी 4 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत। छत्तीसगड या राज्यास 2 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे। त्यानंतर गोवा राज्यास 1 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे आणि मध्य प्रदेश नंतर कर्नाटक राज्यास 7 जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे। आता आपण कोणत्या जिल्ह्याला कोणत्या 2 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत पाहूया। वायव्येला पाहिलं तर नंदुरबार जिल्ह्याला गुजरात आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांची सीमा लागलेली आहे। त्यानंतर पूर्वेला गोंदिया या जिल्ह्यास मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्यांची सीमा लागलेली आहे। त्यानंतर गडचिरोलीला छत्तीसगड आणि तेलंगणा या 2 राज्यांची सीमा लागलेली आहे। त्यानंतर नांदेड या जिल्ह्याला कर्नाटक आणि तेलंगणा या 2 राज्यांची सीमा लागलेली आहे। त्यानंतर सिंधुदुर्गला गोवा व कर्नाटक या 2 राज्यांची सीमा लागलेली आहे। पालघरला पण 1 केंद्रशासित प्रदेश आणि 1 राज्याची सीमा लागलेली आहे, दादर नगर हवेली केंद्रशासित आणि गुजरात राज्याची। ही माहिती लक्षात ठेवा, एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे आणि खूप जास्त प्रश्न यावर विचारले गेलेले आहेत। आता आपण महाराष्ट्राची जिल्हा निर्मिती पाहूया। 1 मे 1981 पूर्वी महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या एकूण 26 होती। त्यानंतर महाराष्ट्रात नवीन 10 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली व आतापर्यंत महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या 36 इतकी झालेली आहे।
हा 1 मे 1981 पूर्वीचा नकाशा आहे. त्यामध्ये 26 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यानंतर 10 जिल्ह्यातून नवीन 10 जिल्ह्यांची निर्मिती झाली. त्यामध्ये प्रामुख्याने धुळे असेल, ठाणे असेल, रत्नागिरी, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, अकोला, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यातून नवीन 10 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपण पाहूया 1 मे 1981 रोजी रत्नागिरी आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यातून, रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आणि औरंगाबादमधून जालना या दोन जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. कोणत्या आहेत तर रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आणि औरंगाबादमधून जालना. त्यानंतर 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद या जिल्ह्यातून लातूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. 16 ऑगस्ट 1982 रोजी उस्मानाबाद या जिल्ह्यातून लातूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 10 दिवसांनी 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर या जिल्ह्यातून गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर या जिल्ह्यातून गडचिरोली या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. 4 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबई या शहरातून मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. 4 ऑक्टोबर 1990 रोजी मुंबई शहर या जिल्ह्यातून मुंबई उपनगर या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 1 जुलै 1998 रोजी दोन जिल्ह्याची निर्मिती झाली. धुळे आणि अकोला या जिल्ह्यांमधून, धुळेमधून नंदुरबार आणि अकोलामधून वाशिम. 1 जुलै 1998 रोजी धुळे आणि अकोला या जिल्ह्यांची फोड झाली आणि धुळेमधून नंदुरबार हा नवीन जिल्हा तयार झाला आणि अकोला मधून वाशिम या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. 1 मे 1999 रोजी दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. भंडारामधून गोंदिया आणि परभणीमधून हिंगोली अशा दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. 1 मे 1999 रोजी भंडारामधून गोंदिया आणि परभणीमधून हिंगोली अशा दोन नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. आणि 1 ऑगस्ट 2014 रोजी 36व्या जिल्ह्याची निर्मिती झाली, ती म्हणजे ठाणेमधून पालघर. 1 ऑगस्ट 2014 रोजी 36व्या जिल्ह्याची निर्मिती झाली, ठाणेमधून पालघर. ही लिस्ट आहे 10 जिल्ह्यांची निर्मिती. 1 मे 1981 साली दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली, सिंधुदुर्ग आणि जालना. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, औरंगाबादमधून जालना. त्यानंतर 16 ऑगस्ट 1982 साली उस्मानाबादमधून लातूर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर 10 दिवसांनी 26 ऑगस्टला चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. 1 ऑक्टोबर 1990 रोजी बृहन्मुंबई, यालाच आपण मुंबई शहर म्हणतो, यातून मुंबई उपनगर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. 1 जुलै 1998 रोजी दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली, नंदुरबार आणि वाशिम. धुळ्यामधून नंदुरबार आणि अकोलामधून वाशिम. त्यानंतर 1 मे 1999 रोजी दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली, हिंगोली आणि गोंदिया. परभणीमधून हिंगोली आणि भंडारामधून गोंदिया. आणि 36व्या जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 रोजी झाली, ठाणेमधून पालघर. आता याची आपण ट्रिक पण अशी करू शकतो. प्रत्येक जिल्ह्याचं पहिलं लेटर बघा, सी, ज, ला, ग. न, वा, ही, गो, पा. सिजला ग, नवा, ही, गो, पा. आणि 1990 साली फक्त मुंबई उपनगर लक्षात ठेवा. सिजला ग, नवा, ही, गो, पा. हे तुम्ही 3-4 वेळा जरी प्रोनाउन्सिएशन केलं तर तुमच्या लक्षात राहील. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये राजकीय सीमा आणि जिल्ह्यांची निर्मिती बघितलेली आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राचा जो इतर भाग आहे असाच आपण नकाशा सहाय्याने कंप्लीट करूया.